सॉरी, बाळंतणीची तब्येत ठीक आहे, पण बाळाला मात्र आम्ही वाचू शकलो नाही. डॉक्टरांचे हे शब्द कानात पडले आणि विशालच्या पायाखालची जमीनच सरकली. आपलं तिसरं मूल जन्माच्या आधीच गेलं याचं दुःख होतंच, पण हे ऐकल्यावर प्राजूला काय वाटेल? तिचा सुंदर चेहरा विस्कटून दुःखमय होईल हेच डोळ्यासमोर आले त्याच्या. त्याचं आणि प्राजक्ताचं हे जन्माला येता आधीच मृत्यू पावलेलं तिसरं मूल लग्नानंतर वर्षभरातच त्यांनी अपत्याची वाट बघणं सुरू केलं होतं. प्राजक्ता पण गरोदर राहिली, पण 9 महिने पूर्ण होताच जेव्हा मूल जगात यायची वेळ झाली तेव्हा नेमकी ती वाईट बातमी आली. दुसऱ्या वेळेलाही तसंच. आताही अपेक्षित असलेली रडारड आणि मग जोडीला येणारे पुढील सोपस्कार विशालला नकोसे वाटत होते. यावेळीसुद्धा नेहमीप्रमाणे सगळे सोपस्कार विधी पार पाडून जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या इस्पितळाचे बिल वगैरे चुकून प्राजक्ताला घेऊन विशाल घरी आला. एका आडगावातील त्याचं घर. घरची भरपूर शेती वगैरे, झालं तर 5 म्हशी, 2 गाई गोठ्यात. त्यामुळे भाजीपाला, पैसा पाणी, दूध दुभतं वगैरेची तादाद नव्हती. सकाळी लवकर उठून नित्यकर्म वगैरे आटोपून शेतात जायचं, मग शेतीच्या कामाला जुंपून जायचं. मला अर्धा एक तास न्याहारी जेवणासाठी सोडला तर मग सूर्य मावळण्याच्या वेळेला विशाल निवांत व्हायचा. प्राजक्ता मात्र या वेळेत घरी एकटी पडायची. नव्हे, घरी माणसं होती. सासू सासरे, मोठा दीर, भावजय आणि त्यांची 2 मुलं. ही सारी असायची. या सर्वांना सांभाळून घेईल एवढा मोठा वाडा होता. पण मग सकाळी उठून नवऱ्याला कामावर पाठवलं आणि मग बाकीच्यांची नाश्ता, चहा, जेवणची तयारी झाली की मग प्राजक्ताला नाही म्हटलं तरी थोडा उदासपण येई. अशावेळी पदरात एखादे खेळते मूळ असलं की बाईला त्याचं कौड कौतुक करण्यात, त्याच्या मागे मागे फिरण्यात दिवसाचा वेळ कसा जातो कळत नाही. मागे एकदा तिने विशालला शेतावर मदत करायला येऊ का म्हणून विचारलं होतं. पण मग विशालने आपल्या लाडाच्या बायकोला कशाला त्रास म्हणून तिला प्रेमाने घरीच काम कर म्हणून सांगितलेलं. पुढे मागे झालंच मूल तर मग त्याच्याकडेच बघावं लागेल हा एक विचारही होताच. पण प्राजक्ताच्या डहाळीवर काही फुलं येत नव्हती. कळी व्हायच्या आधीच झाडावरून गळून पडायची असंच काहीचं. डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टरांनी सारे निदाने आणि अहवाल सर्व काही अलबेल असल्याचे दर्शवत होते. पण मग घोडे कुठे पेंड खात होते ते समजत नव्हतं. तिसरं मूल देखील अशा प्रकारे गेल्यावर प्राजक्ता फारच घुमी झाली. कोणाशी फारसे बोलायचे बंद झाली. गप्प गप्प राहू लागली. काही बोलायला गेले की विचित्र हेल काढून रडत बसायची, तर कधी खिडकीतून लांब एकटक बघत राहायची. या गडबडीत कधी गॅसवर ठेवलेलं दूध पाणी उतू जायचं, समोरची भाजीच करपून जायची कधी. पण तिची परिस्थिती जाणून कोणी बोलत नसे, पण तिची काळजी साऱ्या जणांना वाटू लागली होती. बुधवारचा दिवस. विशाल नेहमीप्रमाणे कामाला गेला. विशालचा मोठा भाऊ ग्रामपंचायतीत काहीतरी काम करायला गेलेला. दिराची 2 मुलं विजू आणि गार्गी अंगणात खेळत होते. विजूला तहान लागली म्हणून तो किचनमध्ये आला. थोड्या वेळापूर्वीच प्राजू काकीला त्याने किचनमध्ये बघितलं होतं, पण आता किचन रिकामे होते. पेटलेला गॅस तसाच चालू होता, त्यावर भांडे नव्हते. बाजूला पूर्ण कढईत अगदी सांडेल एवढे काठोकाठ तांदूळ भरलेले होते. विजू तसा 15 वर्षाचा असल्याने समजूतदार होता. त्यानं गॅस पहिला बंद केला आणि काकी कुठे म्हणून खिडकीतून बाहेर पाहिलं. प्राजक्ता दिसली त्याला, पण ती लांब वडापाशी उभी राहून कुठेतरी दूर पाहत असलेली त्यानं प्राजू काकी म्हणून 2-3 वेळा हाक मारली. दाद देत नाही बघितल्यावर स्वतःच्या आईला बोलावलं. मोठी भावजय परसत धावली. तिने प्राजक्ताला 10-10 हलवलं. तेव्हा कुठे प्राजक्ता भानावर आली. संध्याकाळी शेतावरून घरी परतलेल्या विशालला हे कळलं तेव्हा त्याचं काळीज हललं. कसली तरी अनामिक भीती त्याला वाटू लागली. विज्ञानाचा पदवीधर असलेला आणि मग कृषी क्षेत्रात संशोधन केलेल्या त्याच्या भूतप्रेत या गोष्टींवर विश्वास नव्हता. पण तिसरे मूल गेल्यापासून प्राजक्ता कोणीतरी झपटल्यासारखं करते हे त्याच्या बारकी नजरेतून सुटलं नव्हतं. प्राजक्ता आता वरचेवर त्या ठराविक जागी जाऊन उभी राहायची. कित्येकदा समोरचा माणूस तिच्याशी काहीतरी बोलत असायचा आणि मग ही काहीतरी आठवल्यासारखी, काहीतरी काम असल्यासारखं दाखवून त्या संभाषणातून अलगद अंग काढून घ्यायची आणि बाहेर जाऊन वडाच्या पाशी उभी राहायची. तिच्या सुंदर डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसू लागली होती. गोरापान चेहरा काळपट छटा असल्यासारखा दिसायला लागला. विशालच्या दादाने एकदा बोलता बोलता सांगितलं की त्यांच्या शाळेतल्या अजिंक्य पिंगळेचे वडील तांत्रिक होते.
आणि त्यांना अतिंद्रिय शक्ती कशा काबूत आणायच्या वगैरेची माहिती होती. दोघांनी मिळून अजिंक्यच्या घरी जायचं ठरवलं. अजिंक्यचा फोन नंबर मिळवून त्याला फोन केला. अजिंक्यचे बाबा वारले, पण तो स्वतःही कामे कधी कधी करतो समजलं. दोघांनी गळ घातली तेव्हा ओळखी खातर या प्रकरणात लक्ष घालतो म्हणाला. दोघे भाऊ प्राजक्ताला घेऊन अजिंक्यच्या घरी गेले. अजिंक्य पाहता क्षणी ओळखलं की या बाईवर कुण्या नकारात्मक शक्तीचा प्रभाव आहे. त्यांना प्राजक्ताला जुजबी प्रश्न विचारले, जसे की रात्री झोप पूर्ण होते का, व्यवस्थित भूक लागते का आणि अन्नाची चव कशी लागते इत्यादी. प्राजक्ताने कबूल केलं की रात्री 12 ते 4 या वेळेस तिला सारखी कूस बदलावी लागते. गाढ झोप लागत नाही. ती झोप प्राजक्ता दुपारी पूर्ण करते. भूक लागायची बंद झाली आहे. अन्न बेचव लागते. प्राजक्ताला दुसऱ्या खोलीत बसून अजिंक्यने दोघांना बाजूला घेतलं आणि म्हणाला, ही बाहेरची बाधा झाल्याची लक्षणे आहेत. रात्री ही मध्येच उठते का? उठत असावी. आमचे बाथरूम संडास बाहेर आहे. परसाच्या बाजूला वडाखाली रात्रीच्या वेळेस उभी असताना आमच्या घरच्यांनी तिला पाहिलं आहे. तेव्हा ती गोष्ट आम्ही फारशा गांभीर्याने घेतली नव्हती. विशाल बोलला, 1-2 वेळा दुपारच्या वेळेससुद्धा त्या वडाच्या झाडाखाली वडाची का कसली तरी छोटी फळं खाताना तिला बघितल्याचं घरच्यांनी पाहिलं होतं. ठीक आहे, उद्या मी तुमच्या घरी 7 वाजता येतो. घरी येऊन त्या जागेचे नीट निरीक्षण करून अनुमान काढावं लागेल, अजिंक्य म्हणाला. अधिक उशीर करून चालणारच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच अजिंक्य विशाल प्राजक्ताच्या घरी आला. त्यांना दोघांची बेडरूम, किचन, घराचा एकूण साराच परिसर आणि प्राजक्ताच्या रात्री बेरात्री दिवसा ढवळ्या कधीही जाऊन उभे राहते ते वडाचे झाड यांचं बारीक निरीक्षण केलं. वडाच्या झाडाच्या परिसरात आल्यावर त्याचे डोळे लकाकले. इकडे तिकडे बघून विशालला बोलला, विशाल, मला इथं थोडं वेळ एकांतात बसायचं आहे. सर्वजण दूर गेल्यावर दिसेनासे झाले पाहून तेथील जमिनीचा एक भाग अजिंक्यने झाडून घेतला. बरोबर आणलेली चटई तिथे अंथरली. मग तो पद्मासनात बसला आणि ध्यान लावलं. चित्त एकाग्र केलं. किती वेळ त्या अवस्थेत होता कोणास ठाऊक. डोळे उघडले आणि ध्यानातून बाहेर आला तेव्हा त्याला ध्यानात करताना जे दिसलं जाणवलं त्यामुळे त्याची छाती धपापू लागली होती. कपाळावर धर्मबिंदू जमा झाले. जीवाच्या अंकाताने त्याने विशालला हाक मारली, विशाल, विशाल. विशाल धावत धावत आला. अजिंक्य भराभर बोलू लागला, हीच ती जागा. या परिसरात जमिनीत एक ओली बाळंतीण पुरली गेलेली आहे. तिची नाळ तिच्या मृत बाळाशी तोडली गेली नाहीये. तिच्यावर काही सोपस्कार न होताच तिला या स्थितीत दफन करण्यात आल्यामुळे ती अशांत आहे. अशा स्थितीत प्राजक्ता तिला 3 वेळा ओली बाळंतीण म्हणून सापडली. त्याचा त्रास प्राजक्ताला झाला. ती त्रास देते असं म्हणण्यापेक्षा ती स्वतःकडे लक्ष वेधून घेऊ पाहते आहे. आपण वेळेवर लक्ष दिलं नाही तर पुढे परिसरातील प्रत्येक बाळ बाळंतीण यांना असाच त्रास होत राहील. सगळेजण निशब्द झाले. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. फक्त वडावर असलेला एक काळा कावळा जीवाच्या आकांताने ओरडत होता, अजिंक्य, पण माझ्या जमिनीत येऊन हे पुरायची हिंमत कोणाची होईल? थोड्या वेळाने विशालने शांततेला वाचा फोडली. इथं कुंपण म्हणून घातलेली माणूस भर उंचीत एक भिंत दिसते. तिच्या पलीकडे कोणाची जागा आहे? अजिंक्यने विचारले. हमीदभाई राहायचा पूर्वी तिथं. कुंड प्रवृत्तीचा आणि तिरसट विक्षिप्त हा इसम असल्यामुळे कुणी फारसं भानगडीत पडायचे नाही त्याच्या. 5 वर्षापूर्वी घर सोडून कुठे गेला कुणास ठाऊक. कुणी चौकशी केली नाही. विशाल आठवून म्हणाला, त्याची बायको नाकात मोठी गोलाकार रिंग घालायची का? अजिंक्यने डोळे थोडेसे बारीक करत विचारले. अरे हो, आत्ता आठवलं. सलमा आपा नाकात गोलाकार रिंग घालायची सोन्याची. दिसायला जेमतेमच होती. हमीद जाम मारझोड करायचा तिला. पण तू का विचारतेस? अरे, मगाशी मी ध्यान लावलं तेव्हा ती काळपट रंगाची स्त्री समोर आली. तिच्या नाकात ती टिपिकल सोन्याची रिंग होती. अशी रिंग हल्ली सहसा कोणी घालत नाही, म्हणूनच लक्षात राहिली माझ्या. त्या बाईची नाळ आणि त्या नाळीला लागलेलं तिचं मेलेलं मूल स्पष्टपणे दिसलं मला. अजिंक्यने स्पष्टीकरण दिलं. अजिंक्यला सांगितल्याप्रमाणे विशालने पोलिसात तक्रार नोंदवली. आपल्या ग्रामपंचायत कामाला असलेल्या भावाचा उपयोग झाला त्याला यावेळी. पोलिसांनी चौकशी केली असता हमीदभाई मुंबईत काही काम करतो म्हणून समजलं. त्याची पत्नी वारली म्हणून त्याने दुसरं लग्न केलं असं काहीसं सांगत होता. अधिक तपासांती हमीद काहीतरी लपवत असे होता असे कळलं. पोलिसांनी ताब्यात घेऊन फटके दिल्यावर त्याने कबूल केलं. एकदा भांडण झाल्यावर त्याचा मार वर्मी लागून दिवसभरात आलेली त्याची गरोदर बायको सलमा अल्लाला प्यारी झाली.
पोलिसांची लफडं पाठीशी नको म्हणून याने तिला त्या रात्री स्वतःच्या अंगणात पुरली. दफन केलेली जागा नेमकी विशालच्या परिसरातील वाडाजवळ येत होती. पोलिसांनी पद्धतशीरपणे ती जागा खोदून काढली. पोस्टमॉर्टमसाठी आणि मृतांच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्या जागेवरून त्या गोष्टी नेण्यात आल्या. प्राजक्ता आणि विशालची 2 मुलं आता कॉलेजात आहेत. त्या दोन्ही मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी गावातील सगळ्या गरीब लहान मुलांना कपडे, खाऊ आणि खेळणी देण्याची प्रथा दोघांनी चालू केली. ती मात्र अजूनही चालूच आहे.